कोकणातील अवैध मासेमारी रोखण्याकरता अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। कोकणातील 7 जिल्ह्यात 7 ड्रोन कंट्रोल रूमच्या माध्यमातून 9 ड्रोनची नजर राहणार आहे। अशा पद्धतीची अत्याधुनिक यंत्रणा राज्यात पहिल्यांदाच अंमलात येत असून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुंबईत या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात मत्स्य विभागाचे आयुक्त सागर कुवेसकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मत्स्य विभाग क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झालेली आहे। भारतातील पहिला ड्रोन सेवा जी आहे ती मत्स्य क्षेत्रात आलेली आहे। मी आता आहे देवगड येथे देवगड किल्ल्यावर आणि एक महत्त्वाचं म्हणजे समुद्रात जी मासेमारी होते अनधिकृतरित्या त्याच्यावर आता मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे। आज या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबईमध्ये राज्याचे मत्स्य विभाग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत मत्स्य विभागाचे अधिकारी। सर, कशा प्रकारे ही प्रोसेस आहे, काय नक्की नवीन एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल निर्माण झालेलं आहे? आता भारतात हे महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय विभाग हे पहिलं विभाग आहे जे भारतात फिशरीजसाठी ड्रोन सर्वेलन्स आणला आहे आणि आपण या ड्रोन सर्वेलन्स थ्रू जे परराज्यातल्या नौका येतात आपल्या जलदी क्षेत्रात जे घुसखोरी करतात आणि आपले माशांची लूट करतात त्यांना आपण नक्कीच रोखणार आहोत। तसेच जे अवैध मासेमारी करण्याचे प्रकार आहेत ते पण आपण रोखण्यासाठी ही ड्रोन प्रणालीचे आपल्याला मदत होणार आहे। आता ह्या ड्रोन प्रणालीचा जो मेन कंट्रोल रूम आहे तो आपल्या आयुक्त कार्यालयात आहे मत्स्य व्यवसाय विभागाच्या, आणि तसेच आपल्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातही ते एक छोटा कंट्रोल रूम असणार आहे। ते आम्हाला लाईव्ह प्रक्षेपण दिसणार जेव्हा ड्रोन फ्लाय करणार आहे तेव्हा, आणि जे कोण बोट किंवा कुठची अवैध मासेमारी करत असेल त्याच्यावर आपण नक्कीच गुन्हा दाखल करणार आहोत। अवैध मासेमारी असेल याला मोठ्या प्रमाणात आळा नक्की बसणार आहे। कॅमेरासन योगेश रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।